पहिल्या भेटीत त्यांनी मला रॅप सॉन्ग ऐकवलं होतं आणि म्हटलं आणि तिचा काही रॅप संबंध नाहीये. मी इथे बसली आहे एकटी, कारण इतका वेळ माझे फोटोज चालू होते वगैरे वगैरे, आणि बाकी सगळेजण बाहेर बसलेत आणि आता मी इथे एकटी आहे आणि कोणाला काही पडलेली नाही. मी एकटी बसली आहे याची अशी बसली आहे आणि बघू आता कोणाला आठवण येते का माझी, की माझी मेहंदी आहे, इथे यायला पाहिजे, जरा मला भरवायला पाहिजे वगैरे. आणि आय लाईक ॲनिमल्स, त्याच्यामुळे मला तसे मोर आणि हत्ती आणि असे सगळे त्या मेहंदीमध्ये असलेले खूप आवडतात. सो स्वानंद वॉज आस्किंग मी की त्याचं नाव कुठे किंवा एस कुठे मेहंदीतला. मला अजिबात आवडत नाही नाव वगैरे लिहायला हातावर. मैं तेरा हो गया हूँ, तू हो जाए मेरी, बस कर दे खुदा मुझ पे एहसान. 31 जानेवारी 1993 साली विवेक आणि प्रतिभा यांच्या वेलीला एक दुसरं फूल आलं. लहानपणीचा म्हणजे पहिल्या वर्षाचा वाढदिवस जेव्हा आम्ही केला होता तेव्हाचा फोटो आहे. त्याच्याही थोडासा आधी आणि अशा दोघींचं बॉन्डिंग जे आहे ना ते मात्र खूप छान आहे. ते मात्र ते फोटोमध्ये दिसतं, कारण ताई आमचा जीव की प्राण आहे भयंकर. एके दिवशी गौतमीचा मला फोन आला, हॅलो ताई. त्या आवाजामध्ये मला कळलं की काहीतरी हवंय. मग त्याच्यानंतर मला स्वानंदचा फोन आला, देख ना ब्रो ब्रो. क्या ना ब्रो बोलला की मी त्याला म्हटलं ब्रो बस ना ब्रो, मैं है ना ब्रो, मैं कर लेगा ब्रो, मेरे को आदत है ब्रो. तू खाली ब्रो बोलला बंद कर ब्रो, हे मी प्रॉमिस तुझ्याकडून घेणार आहे. पण ना आमच्या स्वानंदला खूप घाणेरडी सवय आहे. आमच्या स्वानंदला काय ना शेजवान सॉस खूप आवडतो, तर तो सगळ्यामध्ये शेजवान सॉस घालतो आणि नंतर म्हणतो भाई आग हो रहा है, भाई आग हो रहा है, भाई आग. खरंच नाही, त्याला प्रचंड आवडतं शेजवान सॉस. मी खोटं नाही बोलत आहे. त्याची ब्लड टेस्ट केली ना तर त्याच्या रक्तामध्ये 2 गोष्टी नक्की सापडतील. एक म्हणजे शेजवान सॉस आणि दुसरं म्हणजे फुकटचा मांस. स्वानंद बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि ट्रस्ट मी व्हेन आय एम सेइंग दिस, की एकदा भाईने एक बार कमिट कर दिया तो कमिट कर दिया. आणि स्वानंद फॉर दॅट. तुम्ही जर स्वानंदला बघितलं असेल, तो असं असं करतो, असं चप 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 काय म्हणतो आणि खूप असं विचित्र वगैरे वागतो. पण जर ते स्वानंदनी जर ते सोडलं ना तर तो स्वानंद नसणार, तो वेगळाच कोणतरी असणार. हर एक वो लम्हा जो साथ गुजारेंगे अब से, बनाएंगे अपनी नई यादें, ना कभी उन्हें भूलेंगे. तू और मैं जिया है एक दूजे के लिए, जब तक जहाँ तब तक तू और मैं, जब तक है जान तब तक तू और मैं. Anand always compares all his foods with number of vada pavs. So this is a very thing that only we know. उसका benchmark is the vada pav. So 400 rupees ka any dish is 40 vada pavs for him. So he will compare everything with that. 3, 2, 1. आम्ही जज करणार, आम्ही उद्या जज करणार आहोत. आमचा ऍक्ट जजिंगचा आहे. तिला मी विचारलं की कॅन आय टेक यू आउट फॉर अ डेट. शी सेड नो. आय सेड ओके नो वरीज. आपल्याला थांबावं लागेल बोलणं थोडा वेळ. तर ती म्हणाली हे नाही शक्य. मी म्हटलं हे शक्य नाही आहे म्हणजे हे नाही आहे शक्य, म्हणजे मला बोलावं लागेल तुझ्याशी. म्हटलं पण मी नाही बोलू शकणार आहे. तर एक काम कर, तू बाहेर जा 1-1.5 आठवडा वगैरे, 1-1.5 आठवडा. परत आलीस आणि तरी तुला वाटलं की माझ्याशी बोलायचं तर आपण बोलू. यू वोंट बिलीव्ह, सिन्स द टाइम शी लेफ्ट फ्रॉम मुंबई टिल द टाइम शी वॉज बॅक अँड व्हेन आय वेंट टू पिक हर अप फ्रॉम द एअरपोर्ट वी वर टॉकिंग 24/7. आयुष्यात इतकं कधी हसलं नाही. अब्बू यार एकमेकांकडे बघायचं का? मस्करीत केस पण नको. फोटोत कसं येणार एवढंच केल्यावर. मला हसायचंय.
I don't know if you guys are aware about it. Bharat, who is recording this right now, if you remember, I had mentioned that this is not the kind of wedding we were looking for. Okay, the kind of wedding we were looking for was a court marriage. We, as in me. So मैंने बोला कि ठीक है, करते शादी, छोटा शादी करते. किन्ना सोना ऐदा रूप सजन दा भुल गई मैं दुनियादारी वेख के सोना माही वेगळं चालू आहे इकडे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जरा जवळ जा ना, लवकरात लवकर पुण्यात नाही पण प्रयत्न करेल. गौतमी आणि स्वानंदची आयुष्यभरासाठी बांधली आहे घट्ट गाठ. स्वप्नीलनी जशी माझी नाही सोडली तशीच स्वानंद कधीच सोडू नको तिची साथ. करत आहोत. काळजी नाही घेतली तर गँग बघतोय. आणि गौतमी तुझा पण पिळणं गरजेचं आहे. हो हो, गौत्याचं पण पिळायची. नीट वाग. मित्र आहे माझा. स्वानंदचं खूप स्वागत आहे आमच्या फॅमिलीमध्ये. One thing which I always felt that she got along, she should get married to someone who's very good friends with her and who makes her laugh and they have fun together because she's a very fun loving person. सुना सफर पर प्रेम नगर है, मिल पाएंगे क्या हम तुमसे, जो रात बीती सुबह तो आई ना. छोटी उम्र पर बड़ी नजर है, मिल जाएंगे ये हम तुमसे, छुपा छुपाई नजर तो आई ना. अब तुम्हारे आस पास आ रही बारात, करना इनकार बार बार देना साथ. अब तुम्हारे आस पास आ रही बारात, करना इनकार बार बार देना साथ. आणि एक दिवस ऑफिसमध्ये स्वानंद म्हटलं मला भावगीत ऐकायला जायचं आहे. तर हे चान्सच नाही. स्वानंदला तुम्ही सगळ्यांनी आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की काय माणूस येतो, भावगीत हे त्याला समजेल ह्याचा काही चान्सच नाही. मग कळलं की गौतमी आहे तिथे आणि मग अख्ख्या गावाला सांगितलं आम्ही, लपून नाही ठेवलं. तेरे बिना बेसुआदी बेसुआदी रहती वो सजना, तेरे बिना बेसुआदी बेसुआदी रहती वो सजना. रूखी रे ओ रूखी रे, कांटो रे कांटे कटे ना. तेरे बिना बेसुआदी बेसुआदी रहती वो सजना.
सतत प्रेमात पडत राहणं याच गोष्टी म्हणजे कदाचित लग्न असावं, पण ते आम्हाला पुढे कळत जाईल. आम्हाला आता नाही कळणार ते, कदाचित अजून एक्सप्लोर करावं लागेल, पुढे जाऊन एक्सप्लोर करावं लागेल आम्हाला. म्हणजे तू माझा परत एकदा इंटरव्ह्यू घे. 6 वर्षांनी सांगू. 6 ते 10 वर्षांनी इंटरव्ह्यू मग सांगतो. हे झालं लास्ट आई आली.